आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहणार आहोत। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे। आज 70 लोकांना माझ्या नावाचा प्रस्ताव दिलेला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला ठणकावले। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर माझी निवड योग्य नाही म्हणता, पण त्या पत्रावर तुमच्याच सह्या आहेत असाही टोला त्यांनी लगावलाय। तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे। आता लोकसभेच्या निवडणुका येतात, भाजपनं ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांना सोबत घेतला आणि त्यामुळे भाजपनं आता त्यांच्या पक्षाचं कमळ हे चिन्ह बदलावं आणि वॉशिंग मशीन घ्यावं असा सल्ला पवार यांनी भाजपला दिलाय। आज उन्होंने अनाउंस किया है कि कल 17 की मीटिंग कानून के मुताबिक नहीं थी। हम कहते हैं कि हम कुछ लोग बैठे और हम लोगों ने तय किया कि यह अध्यक्ष होगा, ऐसे ऐसा नाम होगा, इस व्यक्ति को अधिकार है। इलेक्शन कमीशन इस पर कैसे जो कोई आपकी नीति है वो देश के सामने लाएगी। मजे की बात यह है कि चुनाव के लिए नॉमिनेशन फॉर्म जो भरा और जिसमें मेरा नाम दे दिया, वो नॉमिनेशन फॉर्म में जो आज कहते हैं कि वो चुनाव ठीक नहीं था, उनकी खुद की सिग्नेचर है। उन्होंने खुद ये प्रस्ताव दिया था। मैं घड़ी से लगा, मैं हाथ से लगा, मैं गाय बच्चे से लगा, मैं 2 बैल से लगा। इलेक्शन के रिजल्ट में कोई फर्क नहीं। ये मैं कहना चाहता हूँ कि चुनाव चिन्ह बदलने की साजिश कुछ लोगों की हो सकती है, पर चिंता करने की आवश्यकता नहीं। देश का माहौल बदल रहा है। बीजेपी ने अपना इलेक्शन सिंबल बदलना चाहिए। मीडिया ने पूछा क्या बदलना चाहिए, क्या लेना चाहिए, तो लोगों ने कहा कि उन्होंने सिंबल जो उनका है कमल का फूल, वो बदलना चाहिए, वहाँ वॉशिंग मशीन लेना चाहिए ढिलाई करने के लिए। निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षावर उद्या दुपारी 4 वाजता सुनावणी होणार आहे आणि निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गटाकडून 9000 शपथपत्र सादर करण्यात आलेली आहेत, तर अजित पवार गटाकडून 5000 शपथपत्र सादर करण्यात आली आहेत। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडणार आहेत। जेव्हा आमच्यासोबत शिवसेनेनं विश्वासघात केला तेव्हा पवारांनी आमच्यासोबत चर्चा केली आणि ते सरकार बनवण्यासाठी तयार होते, याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। आता पवार शब्द फिरवत असून तेव्हा नेमकं चर्चेसाठी का तयार झाले होते हे स्पष्ट करावं असं परखड मत फडणवीसांनी व्यक्त केलंय। 2019 ला सन्माननीय शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती आणि ते आमच्यासोबत यायला तयार होते, तर ते काही कुठल्या एजन्सीजला घाबरून आमच्यासोबत येत होते का? 2017ला देखील मी याआधी सांगितलं, पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती, ते कुठल्या एजन्सीजला घाबरून येत होते का? त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की त्यांच्या पक्षातले लोक बाहेर का पडले। जो राजकारणात आहे त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी संधी मिळणार आहे। अजितदादा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत, निश्चित आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, पण त्यासोबत हे सगळ्यांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे। एकनाथराव मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत। एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही एकत्रितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत। भाजप असं म्हणतंय की आम्हीच बॉस आहे आणि असं म्हणतात की अजितदादांना आम्ही मुख्यमंत्री करू, ते पूर्ण 5 वर्षासाठी। हे सगळं करा, पण जे मूळ भाजपचे कार्यकर्ते गेले 25 वर्ष जे ह्याच लोकांच्या विरुद्ध लढले, लाठेकाठे खाल्ले, जेलमध्ये गेले, आंदोलनं केली, त्यावेळी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलले, आता त्यांना बाजूला करून ह्या सगळ्या लोकांना सोबत घेता तुम्ही वॉशिंग मशीन मधून। हे करणार त्यांना बरं 5 वर्ष,
आणि त्यांचं एक वाक्य आणखी, भाजपच बॉस, कळलं? शिवसेना का दूर आहे ती, त्याच्यात उत्तर आहे बरं का. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी पक्ष बांधणीला वेग आलेला आहे आणि या अनुषंगानं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडत आहेत. अकोल्यामध्ये देखील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि यावेळी बोलताना अजित पवार आणि भुजबळांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच अजित पवार हे 6 महिन्यांसाठी नव्हे तर 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनावेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आलं, आम्हाला दादांना फक्त 6 महिने मुख्यमंत्री, 5 वर्ष मुख्यमंत्री करायचं आहे. कसं पाहता त्यांच्या स्टेटमेंट? छान आहे, तुमच्या तोंडात साखर पडाव. नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनं खळबळ उडाली आहे आणि या मृत्यूसंदर्भात प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झालाय. या संदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माहिती दिली आहे. या अहवालानुसार हे सर्व मृत्यू औषधांअभावी झालेले नाहीत अशी माहिती भारती पवार यांनी दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या. मृत्यू झालेल्या काही रुग्णांचं वय जास्त होतं तर अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून दाखल झाले होते. काही नवजात बालकं खासगी रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर होते आणि ते शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान औषधं नसतील तर मागणी केली जाते आणि केंद्र सरकारकडून औषधं दिली जातात असंही त्यांनी स्पष्ट केलं. या मृत्यू प्रकरणांचा दुसरा सविस्तर अहवाल लवकरच येईल असंही भारती पवार म्हटलंय. आता जवळपास 400 प्रकारचे मेडिसिन्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हायर अँटीबायोटिक्स किंवा इमर्जन्सी एखादं मेडिसिन लागलं असलं तर हे त्या प्रमाणात परचेस पण करतात. परंतु काही वेळेला पेशंटचा पण आग्रह असतो की मला आत्ताच्या आत्ता पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टरांशी बोलून ते घेऊन येतात, पण हे डॉक्टर त्याला रिप्लेस पण करतात. तर थोडंसं यामध्ये आता पण सांगितलं की जे अवेलेबल आहे हे 400 प्रकारचे मेडिसिन जर आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्या व्यतिरिक्त तुम्ही लिहून देऊ नका. हे सुद्धा मी आता इन्स्ट्रक्शन दिलं. त्यांनी सांगितलं की जर असतील तर आम्ही ते बाहेरून लिहून देत नाही. असं जर आढळण्यात आलं की हे असताना हे अवेलेबल मेडिकल स्टोअरमध्ये अवेलेबल आहे तरी डॉक्टर लिहून देतात तर मात्र आम्ही त्याच्यावर कारवाई नक्कीच करणार. नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू तांडव सुरू आहे, कारण गेल्या 24 तासात आणखी 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता 4 दिवसात तब्बल 51 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळते. दरम्यान गेल्या 24 तासात झालेल्या 14 जणांच्या मृत्यूंमध्ये 3 बालकांचा समावेश आहे. नांदेड दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवर उद्या राज्य सरकारकडून उत्तर दाखल करण्यात येणार आहे. नांदेड दुर्घटनेमध्ये नेमके मृत्यू कशामुळे झाले याबाबतची माहिती उत्तरात नमूद करण्यात येणार आहे. हे जे मृत्यू झाले ते समितीचा अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होईल आणि मग आम्ही काय कारवाई करायची ती ठरवू. हॉस्पिटलची कपॅसिटी वाढवण्याची आवश्यकता आहे, नंतर ह्या सगळ्या ह्याची वाढवण्याची आवश्यकता आहे. आता तिथं साफसफाई मात्र अतिशय वाईट आहे, त्याच्याबद्दल मी माफी मागितली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेडमधील रुग्णालयाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूसही केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच हेमंत पाटलांनी केलेलं कृत्य हे शोभणारं नाहीये आणि या घटनेच्या पार्श्वभूमीची दखल घेत संबंधित मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामा का दिला नाही असा घणाघात देखील त्यांनी केलाय. फक्त हॉस्पिटल बांधून प्रश्न सुटत नसून तिथल्या सोयीसुविधांकडे देखील लक्ष देणं गरजेचं असल्याचा सल्ला सुप्रिया सुळे यांनी दिलेला आहे. झालेली घटना अत्यंत धक्कादायक असून आरोग्य विभागाची स्थिती खराब असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की तुमचे जे खासदार असे हे वागतात, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे आम्हाला कुणालाही न पटणार. आणि मला सांगा त्या डीनची काय चूक ह्याच्यामध्ये? हे सरकारने केलं पाहिजे ना, सरकारची चूक आहे ते आणि ते नुसते डीन नाही, ते एक डॉक्टर पण आहेत. एका डॉक्टरला तुम्ही असं वागवता? माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि ह्या मंत्रालयाच्या जो कोणी जबाबदार असेल त्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अरे कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे की नाही?
बाकीच्यांनी त्या डीनवर तुम्ही हल्ला करणार? मागणी तर ती केली, तर नैतिक जबाबदारी आहे, विरोधकांची जबाबदारी नाही. तुम्हाला सरकारमध्ये बसायचं आहे ना, मग सरकारची जबाबदारी असते. सरकार ठीक आहे ना, मान्य आहे ना मला, पण जबाबदारी जास्त कुणाची असते? जे सत्तेमध्ये. मग सत्तेमध्ये कशाला? मग इक्वलच असू दे, विरोधक पण आणि सत्तेमध्ये पण. जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये असता ती जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. जे कोणी, मी असते ना सत्तेत, तर मी इथे येऊन पहिली माफी मागितली असते आणि मी ते राहिले असते सगळे. धाराशिव शहरात मनोज जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. जेसीबीनं फुलं उधळत हजारो मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. मनोज जरांगे पाटलांनी धाराशिव शहरात सुरू असलेल्या मराठा कार्यकर्त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. तसंच उपोषणकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन देखील केलंय. आई तुळजाभवानीचं दर्शन देखील मनोज जरांगे पाटील घेणार आहेत. तिकडे पुणे विद्यापीठामध्ये NSUIचं आंदोलन सध्या सुरू आहे. विद्यापीठाच्या गेटवर चढून हे आंदोलन करण्यात येतंय. कॅरी ऑनच्या GR नंतर देखील ऍडमिशन नाकारल्यानं हे आंदोलन पुकारण्यात आलंय. दरम्यान आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याला भोवळ आली असल्याचं देखील कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. पुणे विद्यापीठामध्ये NSUI कडून हे आंदोलन करण्यात येते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, हे खरं तर गेली महिना झाली हा इश्यू सुरू आहे. विद्यापीठाने त्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला कॅरी फॉरवर्डची सुविधा देऊ, पण प्रत्यक्षात ते अंमलात आलं नाही. म्हणून आज विद्यार्थी अगदी टोकाला जाऊन तिथं बसलेत आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला तो निर्णय अंमलात आणू देणार नाही कॅरी फॉरवर्डचा, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि प्रसंगी म्हणून मग ते काँग्रेसचे जे काही आंदोलक येते प्रक्षोभक झाले आणि त्यांनी गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथे थोडी मुलांमध्ये आणि विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाली. आणि आता शेवटी कुलगुरूंनी पुन्हा एकदा आश्वासन दिले, पाहूया आता तरी ते आंदोलन मागे घेणार काय, पण मुलं ठाम आहेत आपल्या मागणीवर. जोपर्यंत आम्हाला कॅरी फॉरवर्ड सुविधा तुम्ही उपलब्ध करून, कारण मुलांच्या वर्ष व्हायला जाणार आहे त्याच्यामुळे इंजिनिअरिंगच्या. हा मुद्दा आहे याच्यातला. बरं चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच